शेखापश के जिला सचिव बालाराम पाटिल के 50वें जन्मदिन के उपलक्ष्य में खारघर सेक्टर 15 में शेतकरी कामगार पक्ष मागासवर्गीय सेल खारघर शहर अध्यक्षा एवं श्री साई नर्सिंग होम पॉलीक्लिनिक के संयुक्त प्रयासों से निःशुल्क स्वास्थ्य जांच शिविर का आयोजन किया गया था। इस अवसर पर स्वयं बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण घरत, जेडपी सदस्य राम करावकर, पंचायत समिति के पूर्व सभापति गोपाल भगत, बबन मुकादम, शहर अध्यक्षा यशोदा गायकवाड़, हरिश्चंद्र ठाकुर आदि गणमान्यों सहित शिविरार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान खारघर शहर महिला आघाड़ी के विभिन्न वार्डों में महिला सचिव, महिला ट्रेजरर, अध्यक्षा आदि पदों के नियुक्ति पत्र उपस्थित गणमान्यों के हाथों नवनिर्वाचित पदाधिकारियों को दिए गए। इस अवसर पर बालाराम पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए मागासवर्गीय सेल खारघर शहर अध्यक्षा द्वारा आयोजित कार्यक्रम की सराहना की। मी मनापासून या ठिकाणी आज ज्यांना आपण पक्षाच्या पदाधिकारी म्हणून नियुक्त केलेला आहे त्या साऱ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या कार्यात मनापासून शुभेच्छा देतो। वेगानं वाढणाऱ्या खारघरमध्ये काम करत असताना पक्षाच्या माध्यमातून अनेकविध उपक्रम आपण आयोजित करत असतो आणि ह्या वाढदिवसाच्या दरम्यान वाढदिवसानिमित्त कुठलेही होर्डिंग लावू नयेत, कुठलेही दिखाव्याचे कार्यक्रम करू नयेत अशा पद्धतीचा निर्णय परिवर्तन तालुका शेतकरी कामगार पक्षाने घेतला आणि त्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। आपण मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। अपने भाषण में बालाराम पाटिल ने शेखापश के माध्यम से अकाल बाधित विभाग को दिए जाने वाले निधि के बारे में जानकारी दी। पक्षानं या वाढदिवसाच्या माध्यमातून जो खर्च आपण करणार होतो, मग तो फ्लेक्सचा असेल, बॅनर्सचा असेल, गुच्छ असेल किंवा अन्य बाबींवर असेल, तो एकत्रित करून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 5 शेतकरी ज्यांनी आपल्या एकंदर आर्थिक परिस्थितीला बळी पडून निसर्गाच्या आणि शासनाच्या नाकर्तेपणामुळे त्यांना आत्महत्या कराव्या लागल्या अशा मंडळींच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाचं कर्जमुक्ती करणं आणि आर्थिक परिस्थितीनं पिचलेल्या 50 विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च 3 वर्ष करणं असा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगानं इतर दिखाऊ कार्यक्रम आपण बंद करून या ठिकाणी केवळ काही सामाजिक बाबतीत जपणारे कार्यक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत। आपला मंडळींचा कार्यक्रम त्याच गणतीतला एक कार्यक्रम आपल्या साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी। कार्यक्रम के दौरान उपस्थित गणमान्यों द्वारा शिविर का जायजा लिया गया, साथ ही शिविरार्थियों को चश्मों का वितरण भी किया गया।